श्री भगवान उवाच अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः। जे विषयाची तिळांजली देऊनी प्रवर्तीवरी निगडवा होणे माते हृदयी सुनी भोगिताते परी भोगितया नारायणुका भेटणे नाही शुद्धाधिका तेथे चक्षुराधिका कवन पाडो ऐसे निरंतर एकवटले जे अंतःकरणे मजसी निगडले मी चोनी आटले उपासिते बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने श्रावण महिन्यातील शुभतिथी पंचमी म्हणजेच नागपंचमी 5 प्रकारच्या पंचम्या सांगितल्या आहे पंचांगामध्ये. रंगपंचमी आहे, ललित पंचमी आहे, नागपंचमी आहे, अशा 5 प्रकारचे आणि पंचमी तिथी पूर्णतिथी आहे. अशा पूर्णतिथीवर सुरू झालेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यासाठी आपण सर्वजण आलात. बंधू भगिनी भाविक अनुष्ठानार्थी गुरुबंधू ज्येष्ठ वरिष्ठ विश्वस्त मंडळ भक्तमंडळ तरुण भक्तमंडळ महामृत्युंजय भक्तमंडळ आणि जवळपास 4 जिल्ह्यातून 5-6 तालुक्यातून आदिवासी भागातून मराठवाड्यातून विदर्भातून तिकडं पार गुजरातपासून आलेल्या सर्व भाविक बंधू भगिनींना माधवगिर बाबाचा व्यासपीठावरून नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. श्री चंदू पाटील विश्वस्त मंडळाचे सदस्य सर्वांना नमस्कार आहे. बेग भगवान श्री संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज, श्री रमण गिरजी महाराज, सर्व भेग भगवंताला ओम नमो नारायण. भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू सेवापरायण हरिभक्तपरायण श्री शिवराम महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री अजय महाराज, आशिष महाराज, धर्मनाथ महाराज, सर्व नवनाथ महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, उमेश भाऊ आहे, सोपान भाऊ आहे, समाधान भाऊ आहे, ठाकरे बंधू आहे, मनोहर भाऊ आहे, सर्वांना जय जनार्दन नमस्कार. तुमची आत्यंतिक श्रद्धा
गुरुमाऊलीच्या कार्यावर आहे म्हणून तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. विशेषाने विशेष शेती करूनसुद्धा या क्षेत्रातलं कसं ज्ञान झालं देव जाणे. आमचं रोहन भाऊ चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण करतायत. आता महानगरपालिकेचे कामं चालू आहेत, त्याच्यामुळं लाईट जाते येते, इंटरनेट बी थोडं खराब होतो, तक्रार येते किंवा मध्ये कमी ऐकायला येतं. आता ते लाईनच नाही बरोबर, ते त्याला काय करणार. लाईन बरोबर असली म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर. तर इंटरनेट पण नंतर चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण टी व्हीमध्ये सुद्धा चांगलं दिसतं. इथं तुम्हाला रमणगीरचं कार्य म्हणजे प्रवचन विशेष चांगलं ऐकायला नसेल मिळालं, पण तिकडं मला चांगलं ऐकायला मिळालं, टी व्हीमध्ये चांगलं पाहायला मिळालं. सगळं महात्माचं वर्णन केलं, चांगली गोष्ट आहे. प्रवचन थोडं, पण महाराष्ट्र लोकांचं वर्णन करणं चांगलं आहे. आणि म्हणून या सर्व मंडळीला नमस्कार करून, सर्वांना नमस्कार करून, अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग समजून सांगताना 14व्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत की अनन्य चेता सततम. शरीरानं तुम्ही इथं आलात, नीट लक्ष देऊन ऐक, पण मन पण घेऊन आलं पाहिजे. शरीर बसलेलं आहे, पण मन जर घरी बाळ्यात नेऊन सोडलं की नाही, शाळेत त्याला ट्युशनला नेऊन सोडलं का नाही, बरोबर डबा दिला का नाही, मन तिकडे. म्हणजे एक भौतिक शरीरित आहे, पण आधी भौतिक म्हणजे मन तिकडे आहे. याच्याही पलीकडं तुम्ही इथं आला, ठीक आहे, मन पण स्थिर झालं, बाबाजींच्या नावाचा जप करतायत, राम नामाचा जप करतायत. चेता हे शरीर इथं आहे, मन पण येत आहे, पण चित्त स्थिर झालं पाहिजे. बाबानं सांगितलं की डोळे झाकून आणि मनातल्या मनात जप करायला 100 पट महत्त्व आहे. त्या ध्यानात जप करायला फार त्याच्यापेक्षा 100 पट महत्त्व आहे. म्हणून ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिन. पश्यन्ति म्हणजे वाणीनं जप करणं, राम 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 राम, शिव 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 शिव, पण मनातल्या मनात जप कधी चालतो, अगोदर तो कंठातून चालतो इथून, त्याच्यानंतर थोडं जास्त जप झाला का मग हृदयातून चालतो. चाले हृदय हे जप, चाले हृदय जातप साधन, चाले हृदय जातप साधन. मौनगिरी मुनी स्वामी जनार्दन, मौनगिरी मुनी स्वामी जनार्दन. चाले हृदय जातप साधन, चाले हृदय जातप साधन. परा पश्यन्ति मध्यमानी वैखरी. वैखरीवाणीतून जप होणं ठीक आहे, चांगलं आहे. त्यातल्यापेक्षा हृदयातून कंठातून जप होणं चांगलं आहे. त्यात हृदयातून, आता याला वेळ लागेल तुम्हाला, हृदयातून याला खूप. जनार्दन स्वामींनी 16 वर्ष शिवनामाचा जप केला. हरण्या बसल्या जास्त बैठक झाली की त्रास होतो शरीराला. वृद्धावस्थेमध्ये तो त्रास सुरू होतो. 18 तास बसायचं दिवसातून, 24 तासातून. पण हरण्या झाला. हरण्याला आता संभाजीनगरला डॉक्टरकडे गेले, डॉक्टर साने म्हणून. आपल्या हृदयाला टेटस्कोप लावून बघा, डॉक्टरला विचारा काय ऐकायला येतं, नीट लक्ष देऊन आहे. चेता सांगत आहे, अनन्य चेता सततम. थोडं अवघड आहे, पण समजून घ्या. शुद्ध मंडळी आहे, शिकलेली मंडळी आहे. आपल्या हृदयाला जर त्या टेलिस्कोप लावला, आता तर फार प्रगती झाली महाराज, हृदयाचं सुद्धा
काय म्हणते कोणती ग्राफी करता येत नाही, टेटस्कोप समजून सांगू शकतो की किती ब्लॉकेज आहे म्हणून. आपल्या हृदयाला लावलं तर धग 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 आवाज येतो. तुम्ही लावून बघा हृदयाचे ठोके किती, त्याच्यावर कोणता त्रास येतो आपल्याला डॉक्टर शोधून सांगतात. जनार्दन स्वामीला टेटस्कोप लावला, तपासलं, अरे परत काढून घेतला काय शिव 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 हृदयातून. कधी 16 वर्षानंतर. आणि त्यानंतर असे जरी पडून राहिले मग नाभीतून जप चालतो, त्याला अजपाजप म्हणतात. हरिपाठामध्ये सांगितलं आहे, संतोष गिरी महाराज म्हणतात अजपाजप उलट प्राणाचा. किती गोड सांगितलं माऊलीने, फार शेवटची अवस्था सांगून दिली हरिपाठामध्ये. सूत्र आहे महाराज. कोण करतं एवढा जप? सांगायला सोपं आहे महाराज, करायला फार अवघड आहे. आणि अगोदर केले मग सांगितले तर परिणाम होतो, नाही तर मग मनोरंजन होतं. हे जे मधून शिव शिव जो आवाज आला त्याला म्हणतात चेतसा, चित्त. म्हणून सकाळच्या पायी हे माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध पाहिजे महाराज. मनानं तुम्ही म्हणा हा चांगलं आहे, हवा पाटील तुम्ही असे तुम्ही तसे, पण मनात असं मनानं सांगू शकता की असे, पण मधी असेच ते पाटील जे शुद्ध करो नियाची शरीर मन आणि त्याच्या पुढं चित्त आणि त्याच्या पुढं अहंकार. हे चित्त शांत बसून निर्मळ चित्त आणि त्यातून ते स्थिर झालं मग तुमचं सफल झालं साधन. आणि हे करण्यासाठी अगोदर थोडंसं प्रयत्न करावं लागेल, थोडा अभ्यास करावा लागेल, दररोज नित्यनेमानं करावं लागेल. आणि मग शिर झालं ना मग दुःख येऊ सुख येऊ संसारातले किती कमी जास्त चालूच राहतं. संसार कसा आहे तर समुद्राच्या लाटासारखा आहे. कधी स्थिरता येते, कधी भरती येते, कधी ओटी येते, हे चालूच राहणार. कोणाला संसार चुकला? संसारात तणतण मंदिरात घंटा सगळीकडे. हे सहन करण्यासाठी सहनशीलता लागते आणि ती सहनशीलता चित्त स्थिर झाल्यावरच येते. सूत्र आहे. आणि त्यासाठी आपली प्रथम अवस्था धरा अनुष्ठान. जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनिजन. मन एकार होण्यासाठी, शरीर स्थिर राहण्यासाठी, मनामध्ये वाईट विचार येऊन यासाठी कुठंतरी ते मन स्थिर झालं पाहिजे. ते स्थिर होण्याचं म्हणजे अनुभर चित्त सुद्धा इकडं तिकडं न जाऊ देता ते आपले इष्टदेवतेवर, गुरुदेवावर, भगवंतावर लावणं, याचं नाव अनुष्ठान आहे. ही अनुष्ठानाची व्याख्या आहे. आता मन कॉन्सन्ट्रेशन्स, मेडिटेशन्स किती प्रकार चाललेत, किती म्हणून लोकांना करोडो रुपये मिळतात हे शिकवणाऱ्याला. परदेशात इकडं तिकडं आता खूप प्रकार निघले याचे. पण सर्वसामान्याकरता काय? तुम्ही ते एवढं मोठमोठ्या लोकांमध्ये जाऊ शकत नाही. तिकडं ध्यान धारणं त्यांचं ते खर्चन हेन तेन. मग सर्वसामान्यांकरता जे कारंजले गान, जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, त्यासी मन आपुले, हो त्यासी मन आपुले, आपुले तुझी साधुळ खावा,
रंजल्या गांजल्या करता सद्गुरू जनार्दन स्वामींनी हे अनुष्ठान काढलेले महाराज. येणे त्याने प्रकारचे संसारामध्ये अतिशय त्रासलेला जीव येईल, 7 दिवस स्थिर बसेल, शरीर स्थिर राहील, जपामुळे मन स्थिर होईल, साधू संतांचे चांगले विचार हृदयात रोपण झाले की याला फळं येतील. हे बीज आहे, ही शेती आहे. जनार्दन स्वामी तुमच्यामध्ये शुद्ध बीज टाकून राहिले. नामरूपी बीज तर टाकलं, पण त्याला चांगले फळं यावं, तुमचा संसार सुफलित व्हावा. येवलेशे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. तुम्हाला मोगरा फुलला, तुमचा संसारातला मोगरा फुलावा, श्रांत जीवाला विश्रांती मिळावी म्हणून जनार्दन स्वामींनी अनुष्ठान काढलेले. म्हणून चेता अनन्य चेता सततम योमा स्मरते नित्यशा. चित्तापर्यंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी नाम जप केलं महाराज. इथं गजानन परमपूज्य गणेश महाराज होऊन गेले, इथं आले. माझ्यावर फार त्यांचं प्रेम होतं. त्यांनी गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः 135 127 135 कोटी नामजप केला. तर प्रत्यक्ष भगवान गणेश त्यांच्याशी बोलायचे. आता कथाकथित बुद्धिवादी लोकांना हे पटणार नाही, पण संवादसुद्धा होऊ शकतो. 100 वर्षापूर्वी ISI झालेले, क्लास सुपर क्लास 1 असलेले महर्षी अरविंद होऊन गेले. परदेशात शिकले, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही. लहानपणापासून परदेशात शिकवलं. वडील उच्च शिक्षित होते, परदेशात पाठवलं आणि तिथून ISI परीक्षा पास होऊन आले. ब्रिटिश साम्राज्य असताना हात जोडून उभं होतं सरकार त्यांच्यासमोर, की तुम्हाला कोणती नोकरी लागते, किती पगाराची लागते, किती मोठी लागते. आणि ते सद्ग्रस्तांना अशी अनुभूती आली. नीट लक्ष देऊन ऐका, सुशिक्षित लोकांसाठी आहे. जायत राहताना सहज अशोचान्मन शोचश्रम प्राज्ञावादस्य भाषते. याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये वाचलं त्यांनी. गीतेतला हा श्लोक आहे, 2ऱ्या अध्यायातला. ज्याचा शोक करणे त्याचा तो शोक करतो, आणि आज तो स्वतःला पंडित समजतो, म्हणजे ज्ञानी समजतो. अशोचान्मन शोचश्रम प्राज्ञावादस्य भाषते. आता थोडं अवघड आहे. नैनन छंदते शस्त्राणी नैन, हा कोण आहे? हा आपल्या हृदयात असणाऱ्याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी ओलं करू शकत नाही. हा असं कोण आहे मध्ये बसलेला? आता ते उच्च शिक्षित असल्यामुळं पहिल्यापासून इंग्रजीमध्ये शिक्षण आल्यामुळं त्यांनी सांगितलं की वडिलाला तिथून तार केली की मी आता भारतात येतो आहे. आणि त्यावेळेस जहाजाचा प्रवास होता जास्त, विमानाचा प्रवास होता. विमानाचं तिकीट काढलं, पण भारतीय असल्यामुळं, हिंदुत्व असल्यामुळं त्यानं सांगितलं की विचार काय तत्त्वज्ञान आहे. आता जे शिकलेल्या माणसाला थोडं बुद्धीला ताण देतात की काय होय, सोच ज्या गोष्टीचा विचार करायचा नाही ती गोष्टी तो विचार करतो. अशोचान्मन शोचश्रम. सांगितलं का ठीक आहे, 2ऱ्या विमानानं जाऊ. बसले वाचित तिथं श्रीमद भगवद्गीता. कर्मधर्म स्वयगानं त्या विमानाचा अपघात झाला आणि तार केलेली होती की माझा मुलगा ISI झालेला ह्या विमानातून येणार आहे. कळलं की विमानाचा अपघात झाला, प्रवाशीने गेले. वडिलांना त्रास झाला, वडील गेले. भारतात आल्यानंतर मला त्या विमानातून या विमानानं जाऊ नको, त्या विमानानं जा असं सांगणार का? हु इज अ क्रिएटर? कोण आहे? मग हा जो सांगणारा आहे हा कोणतरी विशिष्ट प्रकारची चैतन्य शक्ती. आता तुम्ही सांगितलं मधुगिरी महाराज कैवल्य धामाला गेले, चैतन्य धामाला गेले, चांगले शब्द वापरले. कोण आहे सांगणारा? मग महाराज भारतात आले, पारतंत्र्य होतं, स्वातंत्र्य सैनिकामध्ये भरती झाले, पण तिथं पण मन लागणं. मग
आईच्या सांगण्यावरून प्रपंच चालावं म्हणून सयाजीराव गायकवाड म्हणून बडोद्याला त्यांनी नोकरी केली. सयाजीराव विद्यापीठ येते, युनिव्हर्सिटी आहे, तिथं प्राचार्य म्हणून काम केलं. पण रोचना हे तत्त्वज्ञान काय, नीट लक्ष देऊन ऐक, शोध घ्या की खरंच नामानं सगळ्या सिद्धी प्राप्त होतात का. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, रामरस आहे ना तुम्हारे पास. संतोषी महाराज दररोज तुम्हाला सांगतात की हनुमान चालीसा वाचा. हनुमान चालीसा म्हणजे तुळशीदास महाराजांनी सूत्र काढून ठेवले. अष्टसिद्ध म्हणजे काय, रामरसायन म्हणजे काय, हे जो आता तुम्ही कोल्ड्रिंक पितात, वेगळे चव तुम्हाला समजते की नाही. हे गोड आहे, हे आंबट आहे, हे असं आहे, तसं आहे. तशा प्रकारची हे नामाची चव घेऊन पहा महाराज. मग ते कोणतंही नाम असो, आपल्याला अष्टकम नाम शुभम पाहिजे आहे. आणि मन त्यांनी काय हे मला समजून सांगणारं कोणतरी पाहिजे. म्हणून ते विचारलं गुजरातमध्ये बडोद्याला, म्हणजे ते एक ब्रह्मानंद महाराज आहे, ते तुम्हाला याचं सांगतील. त्यांच्याकडे गेले त्यावेळेस त्या मोठा ऑफिसर, तुम्ही पाहा तुम्ही ब्रिटिश साम्राज्यामध्ये ते घोडा आणि ते 2 घोडे त्याच्या रथासारखं त्याच्यावर ते बसलेले, त्याला बग्गी म्हणतात. अजून ती बग्गी आहे ह्याला बडोद्याला जाऊन बघा तुम्ही, ज्यामध्ये स्वामी अरविंद बसलेले, त्याच्यात बसले. त्या महाराजाकडे जायचं, कुठेतरी जंगलात असतील, चालले तर समोरून रस्ता क्रॉस करताना समोरून गाडी आली आणि त्या रथाला त्या बग्गीला लागली, तर पडले बाजूला. त्यांना कळलं की कोण आपल्याला अपघात होणार आहे, अगोदरच समजलं. आता हे ततरतम बुद्धी असते महाराज, काही मागील परिहार असेल, काही मागचा अभ्यास असेल. हे मला अगोदर कसं काय समजलं की हे अपघात होणार आहे म्हणून. कळतं माणसाला, मग याला म्हणतात अष्टमहासिद्धी. अदृश्य कळतं, पुढं काय होणार आहे ते कळतं. नाम एवढं जपलं गेलं पाहिजे म्हणून या गोष्टी. त्यांच्याकडे गेलं आणि त्यांना समजून सांगितलं, ध्यानधारणा करायला सांगितले, नामजप दिला, त्याप्रमाणे अनुष्ठान करा. त्याप्रमाणे अनुष्ठान केल्यानंतर त्यांना असं कळलं की यात काही म्हणजे राजकारणात काही योग्य नाही आपण राहणं, हा आपला पिंड नाही. काही काही आखाड्यातले महात्मे पण खूप शिकलेले आहेत, अभ्यासू आहेत, आणि काही मात्र मग विचारूच नका, दम मारो दम मिट जाएगा. बहुतेक हेच जास्त. बोलो सुबह शाम हरे कृष्ण हरे राम, बम भोले दे सोना चांदी के गोले, नहीं तो भांग के गोले. जय भोले. भोल्यांनी भांग खाल्लेली आहे बरोबर आहे, पण गांजा निवडला असं पुढं उल्लेख नाही. शिवपुराणात नाही, स्कंद पुराणात नाही. मग काय म्हणतात, गजानन महाराज नव्हते गांजा बीत, पण त्यांना जर लहर आली आणि गांजा वगैरे काही नसला तर नुसती खाली चिलम घ्यायचे आणि अशी वाढायची तरी दूर निघायचं. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. आता असं आम्ही प्रवचन सांगितलं की भगवान शंकर भांग धतोरे का भोजन, मग बाबांनी सांगितलं की मग भांग खायला काय हरकत आहे. ती भांग नावाची नशा अशी माणसं हळसत राहतो, नाहीतर गुंगलच राहतं, नाहीतर ते काय चाललंय त्याला कळतच नाही. ते नळ तिकडंच राहतं, इकडंच नळ पलीकडे, अशी ती नशा आहे. भगवान शंकर भांग खायचे तर 48 नाही 60,000 वर्ष डोळे लावून बसले. किती? 60,000 वर्ष भांग खाऊन. 60 मिनटं 60 सेकंद डोळे लावू शकतात का भांग खाल्ल्यानंतर? ते काय विचित्रपणा असतो. भांग धतूर का भोजन, भांग
अपेक्षा ही वेगळं विश्व आहे. या सांसारिक सुखापेक्षा काही वेगळं सुख आहे. मग यासाठी त्यांनी गुरुनं दिलेल्या मंत्राचा जप, जसं जनार्दन स्वामींनी 16 वर्ष केले, तसं त्यांनी 24 वर्ष एकाच खोलीत बसून जप साधना केली. तर प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी विचारलं, त्यांनी ब्रह्मदेवाला विचारलं आणि ब्रह्मदेवाने सांगितलं. योग समन्वय पुस्तक लिहिलं त्यांनी. प्रत्यक्ष विवेकानंद गेलेले होते, त्यांना विचारलं आणि प्रत्यक्ष विवेकानंदानं सांगितलं. असे विचार त्याच्यात आहे, संभाषण होऊ शकतं. म्हणून अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकते. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. आता तुम्ही सुशिक्षित असल्यामुळे तुम्हाला हे सांगतं, नामश्रेष्ठ सर्व ठाई ऐसे वेद देते ग्वाही, सर्वसामान्य करते. म्हणून कोणत्याही प्रकारचं नाम जनार्दन स्वामींचे आराध्य देवत भगवान शंकर असल्यामुळे ऋग्वेदातला पहिला श्लोक, ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. विधीचं महत्त्व नीट लक्ष देऊन ऐका देव. 36 वर्षापासून सांगतोय. आता व्यासपीठावरच्या मंडळीला तेच आहे, पण काही नवीन मंडळी करतात तेच सांगावं लागतं. दुसरं व्यासपीठावरच्या मंडळीला माहिती आहे बाबा हे सांगणार आहेत, पाठ पण प्रवचन आहे. बरोबर आहे. अभ्यासाप समर्थोसी मत्कर्मम परमभव. साधक संजीवनीमध्ये या अभ्यासाची व्याख्या करताना आणि कोण महात्मा ते रामसुखदासजी महाराजांनी अभ्यासाची व्याख्या सांगितली आहे. मला आता 72 झाल्यामुळं थोडं विस्मरण होतं, पण ही मंडळी चांगली मग ट्याका देते. बाबाजी म्हणते तुम्ही ट्याका द्यावं. माझी साठीबोट नाटी झाली. आमची बी तेच अवस्था आहे. कधी कधी दृष्टांत राहून जातो, कधी कधी आता कधी कधी पेराच्या टायमाला मूठ निष्ठून जाते, मग आज मध्ये अंतर पडतो, मग नंतर ध्यानात झोपायच्या वेळेस काय आजचा हा दृष्टांत राहून गेला, पण ते झालं, वेळ निघून जातो. आणि म्हणून देव सांगायचं येतो लक्षात घ्या. कोणत्याही स्वामी रामसुखदासजी महाराजांनी अभ्यासाची व्याख्या सांगली की सतत भगवंताचं चिंतन, भगवंताची कर्म, जन्मकर्मेची मे दिव्यम, याचं सतत वाचन करणं, सतत त्या लीलाचं विग्रह वाचणं, त्याचं रसग्रहण करणं, याला अभ्यास म्हणणं. तेच आमची आजी नामजप करायची, राम राम राम. तर लहान असताना हे मनीत 108 आहे. आई 3-4 वेळेस काय मोजून राहिली. म्हणलं आई त्याच्यामधले मने 108 आहे, काय 4-4 वेळेस तुला ध्यानात राहत नाही का. अरे बाबा त्याला नामजप म्हणतात. त्या 108 माहिती मला म्हणे, पण त्या जप येतो कुठं माहीत होतं. आपल्याला सुद्धा कुठं माहीत होतं. ती आजी म्हणायची अशी वळण हात फिरायची, मकू घ्यायची, त्याला दात नव्हते, मऊ तिचं फार ते. त्याला काय म्हणतात आजी असं करणाऱ्याला, म्हणे त्याला आलाबाला म्हणतात. तर काल मी वाल्मिकी रामायण वाचत होतं. दशरथ राजाने श्रीरामाला विश्वामित्र बरोबर दिलं आणि जाताना त्या त्राटिकेला मारल्यानंतर गंगेच्या काठावर स्नान करून तू फार मोठं काम केलं श्रीरामा, म्हणून महर्षी विश्वामित्राने मी तुला एक सिद्धी देतो, द्या. वडिलांनी सांगितलं की यांची माझ्यासारखी आज्ञाचं पालन करायचं गुरुदेवांचं. मग त्यांनी सांगितलं मी तुला आलाबाला सिद्ध्या देतो. त्याचा मला अर्थ कळला. हे आलाबाला म्हणजे काय. श्रीरामानं विचारलं की काय विद्या आहे किंवा काय सिद्धी वय तुम्ही देऊन राहिला. म्हण बाबा मी 60,000 वर्ष तपश्चर्या केली, मला या सर्व सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. आणि त्यातली ही आलाबाला सिद्धी अशी की यातलं प्रथम मी सगळ्या 8 आहे त्याचं, एवढं माझ्या ध्यानात नाही, पण जेवढं ध्यानात आहे तेवढं सांगा की तू नेहमी नित्य चिर तरुण राहशील.
वाटलं तुला माझा पराजय नव्हता, पण तुझा पराजय कधीच होणार नाही. लक्ष्मणाला शक्ती लागली, देव हैराण झाले. मग ते महर्षी विश्वामित्राचं ध्यान आलं की आपल्याला पराजय नाही, खचून जायचं नाही. ही त्या आलावाला सिद्धीचं फलश्रुती आहे, लक्षात घ्या. चिरतरुण राहशील, तू कधी सत्य सोडणार नाही, पुष्टी मिळाली परत आणखीन. अशा प्रकारची 8 महासिद्धी. किती जरी अस्त्रशास्त्राचा प्रयोग कोणी जरी केला, ब्रह्मास्त्राचा सुद्धा केला, तरी तुला त्याचा काही परिणाम होणार नाही. किती अस्त्र, रावण काही साधा नव्हता महाराज. 1,00,000-1.5 लाख वर्षाचं आयुष्याची तपश्चर्या होती. भगवान शंकर सगळ्या प्रकारचे अस्त्र त्याला माहीत होते, पाशुपती अस्त्र सुद्धा. तरी परंतु श्रीरामापुढं काही चाललं का? संत आशीर्वाद, संत कृपा झाली, इमारत फळ आली. आणि म्हणून द्यावं अशा प्रकारचे संत आपल्याला मिळालेले आहे. त्यांनी सांगितलेल्या नित्यनिमित्ती आणि त्यांनी सांगितलेल्या नामजपावर आपली अत्यंत श्रद्धा पाहिजे. आणि फार मोठं सांगितलं तुम्हाला, पण आपण प्राथमिक शाळेत आहे असं पहिल्या वर्गात आहे असं समजा. माधुगिर महाराज काही ग्रॅज्युएट नाही या मार्गामध्ये, तो सुद्धा पास आहे, पहिल्या दुसऱ्या वर्गातच आहे असं काही समजू नका. म्हणून द्या हो फक्त नामजपावर अनन्य चेता सततम, अनन्य श्रद्धा असू द्या. विषयाला थोडं बाजूला. आता तुम्ही 8 दिवस आलात, ते विषयाची तिळांजली देऊन थोडा 8 दिवस तुम्ही विषय सोडला ना, काम क्रोध लोभ मोद मत्सर सगळं बाजूला झालं ना, जे विषयाची तिळांजली देऊन प्रवृत्तीवर काही प्रवृत्ती का? मुलाला शाळेत घेऊन जायचं, दुकानावर जायचं आणि काही व्यवहार करायचा. काही गुरुबंधू होते, नंतर शेठ झाले. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ती काही प्रवृत्ती इथं ही खेळणे आणायची, हे पोगा पंडित घ्यायचं, हे अमुक आणायचं, दुकानात शिका. प्रवृत्तीवर निगडवा होणे. आणि माते हृदय, तुमचं हृदय सुन नाही, दुसरं काही अटॅचमेंट नाही ना. माते हृदय सुनी भोगीत आते. इथं आल्यानंतर असे प्रकार होत. इथं आल्यानंतर एकच करायचं, जे सांगितलं तेवढंच करायचं. म्हणून या ठिकाणी पहिला मंत्र ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. दुसरा मंत्र आहे अच्युतम केशवम विष्णुर्हरी सत्यम जनार्दनम हंसनारायणम चैवमेकम अष्टकम नाम शुभम. पहिले भगवान शंकराचे 8 नाव आहे. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. तसे भगवान नारायणाचे, भगवान विष्णू परमात्माचे 8 नाव आहे. जनार्दन स्वामी सेंतगिरी महाराजांचे प्रवचन. जनार्दन स्वामी म्हणजे हरिहराचं ऐक्य. स्वामी जनार्दन हरी हरे अमृता, स्वामी जनार्दन हरी हर अमृता. हरिहर म्हणता हरली चिंता, हरिहर म्हणता हरली चिंता. स्वामी जनार्दन हरी हरे अमृता, स्वामी जनार्दन हरी हर अमृता. भगवान शंकराचं आणि भगवान नारायणाचं प्रथम दर्शनी सद्गुरू जनार्दन स्वामी पंढरीची वारी करायचे. संप्रदायातले हरिभक्तपरायण लक्ष्मणभाऊ वाघोलीकर यांच्याकडून मंत्रानुग्रह मिळाला असं त्यांच्या चरित्रात मिळतं. शिवरची वारी करायचे. खुशाल शेटकडं वडिलांना त्रास नव्हता, पण चुलत्याचा त्रास होता. वेगळं राहायला लागले आणि मग चुलत्यानं काही दिलं नाही. असं असतं. काही प्रमुख असं माणसाच्या हातात सर्व असायचं. पूर्वी खेड्यामध्ये कर्ता पुरुष असायचं, ते जे सांगाल तेवढंच करावं लागायचं. आता ज्याचं वय 70-80 वर्ष त्यांना कळलं चुलत्याचं किंवा घरातलं काय बरं. आता नाही राहिलं. मग कामाला राहिले खुशाल शेठ म्हणून करंजगावला. तिथून मग शिवरची वाडीला जायचं. शंकर स्वामी एक सिद्ध महापुरुष होऊन गेले. त्यानंतर पंढरीची वारी करायची. सांप्रदायिक मंत्र अगोदर प्राप्त झाला. आईच्या महानिर्वाणानंतर संन्यास घेतला. मग शिवपंथात आले.
दोन्हीचं एक केलं अगोदर जनार्दन स्वामी आणि सगळ्या संतांनी दोन्हीला एकच मानलं. मध्ये मध्ये दोन्ही सारिके सारिके दोन्ही सारिके सारिके दोन्ही सारिके सारिके विश्वनाथ विठ्ठल सखे हो विश्वनाथ विठ्ठल सखे दोन्ही सारिके सारिके दोन्ही सारिके सारिके. आणि म्हणून द्या सांप्रदायिक दीक्षा घेतल्यानंतर मग आईच्या नंतर गोरक्षजती नागाबाबा यांच्याकडून आणि शिवपंथाची म्हणजे श्री पंचजूना आखाड्याची दीक्षा मिळाली. असे सिद्धपुरुष 70-80 वर्षापूर्वी 8-10 कुंभमेळा अगोदर असे महापुरुष स्नानाला यायचे, गोदावरीमध्ये स्नान करायचे आणि मग आसपासच्या परिसरामध्ये, कारण ही भूमी अशी आहे म्हणती प्रभू रामचंद्रांची भूमी आहे. पर अयोध्येपासून नाही तर निदान महाराष्ट्राच्या मध्ये नागपूरपासून रामटेकडीपासून तर पंचवटीपर्यंत ही रामभूमी असल्यामुळं मोठमोठे सिद्ध महापुरुष या भूमीत रमायचे. उत्तराखंडातली भूमी पावनभूमी आहेच, पण इथं प्रदस्पर्शानं पावनभूमी असलेले नागाबाबांनी त्यांना दीक्षा दिली. म्हणून जनार्दन स्वामीच्या जीवनामध्ये दोन्ही मंत्र सारखेच आहे. शिवमंत्र असो, वैष्णव मंत्र असो, रामकृष्ण हरी म्हणा. बाबाजींना आनंद वाटायचा. ते स्वतः एक प्रवचन, मग तुम्ही ते भजन म्हणतात ना, ते मला फार आवडतं. जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन. स्वतः म्हणले, हसायला लागले. तुम्ही मान माझं नाव नाही भाऊ, ते देवाचं नाव आहे, ते जनार्दनाचं, ते भगवान नारायणाचं नाव आहे आणि मला ते भजन आवडतं. तुम्ही म्हणतात ते खरंच आवडतं. आवडीने म्हणा हरिनाम, आवडीने मना जनार्दन गाय आवडीने मना जनार्दन जनार्दन गाई गुणगिरी गाई जनार्दन गाई रे मना मौनगिरी गाई. आवडीने मना जनार्दन गाय आवडीने मना जनार्दन भगवान नारायणाचे हे 8 नावं आहे. अच्युतम केशवम. अच्युत हे पदासे खाली सप्त पाताळे पुराणात वर्णन आहे. भूलोक, जनलोक, तपलोक, वेगवेगळ्या प्रकारचे सप्त स्वर्गावर, सगळ्यात वर गोधाम म्हणतात, कोणी भगवंताचं धाम म्हणतात. जे परम भक्त आहेत, अनन्य भक्त आहेत अर्जुना, त्यांच्यासाठी मी असं परमधामाला घेऊन जातो त्यांना. यद्गत्वा निर्वंत धामम परमम 15वा अध्याय. जे अच्युत म्हणजे अति उच्च स्थान जे आहे ते प्राप्त होतं. पण भक्तांनी विषयाकडून दूर राहिलं पाहिजे. अति उच्चपदी थोरही बिघडतो. बरं का शिवराम? उच्चपदी थोरही बिघडतो. पदाचं सामर्थ्य प्राप्त झालं, पण ते सामर्थ्य टिकवायला फार महत्व आहे. खुर्चीला महत्व नाही, बसणाराला महत्व आहे. खुर्ची तीच आहे. भ्रष्टाचार करणाऱ्याला खुर्ची तीच आहे, चांगलं करणाऱ्याला तीच आहे. व्यक्तिमत्वाला महत्व आहे. म्हणून उच्चपद प्राप्त झाल्यानंतर कुटस्थमचलम ध्रुवम 12वा अध्याय स्थिर राहिलं पाहिजे कोणत्याही क्षेत्रात. उच्चपद प्राप्त झालं की ती माया आहे, ती कुठून तरी घुसते त्याच्यामध्ये. म्हणून माऊलींनी म्हणून थोरपण फरा सांडीजे, अवघी व्युत्पत्ती विसर्जे, जगा धाकुटे होईजे तव जवळीक माझी. ईश्वराच्या जवळ जायचं ना तुम्हाला, मग जगापासून दूर राहा.
पदप्रतिष्ठेपासून दूर राहा, माऊलीचं वचन आहे का? माधुगिरी बाबा थोडी आहे. म्हणून काही सुभाषितकारांनी सांगितलं की उच्चपदी थोरही बिघडतो. कोणत्याही क्षेत्रातलं उच्चपदी येऊ द्या, तुमचं जर स्थिरता नसेल, अभ्यास नसेल, ज्ञान नसेल, नाही ज्ञान शद्रसम किती अवघड श्लोक आहे, ते नसेल तर मग वाहून जायचं काम आहे. ती माया आहे, मग तिकडून तर शिरतेच. म्हणून सुभाषितकारांनी किती चांगलेलं उच्चपदी थोरही बिघडतो. म्हणून अशा प्रकारचं अच्युतपद जे केवळ आणि केवळ भगवंताच्याच नामासाठी आणि भगवंताच्याच कार्यासाठी ज्यांनी समर्पित केलेले आहे, जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, सोई परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा. म्हणून अच्युत नामाचं स्मरण केल्यानंतर भगवान त्याच्या धामाला घेऊन जातो. अच्युतम केशवम, केशव नाव जे आहे भगवान नारायणाला भगवान शंकराने दिलं. भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी भगवान नारायण स्वर्गातून श्रीक्षेत्र काशीला आले. त्यावेळी भगवान शंकराने सांगितलं की या केशवा या माधवा, हे दोन केशवा नावं जे भगवान शंकराने दिलेले. हे देवा मधुसूदना, केशवा माधवा, हे देवा मधुसूदना. ही दोन नावं जी आहे त्याच्यामध्ये विशेष भगवान शंकराने दिलेलं असल्यामुळं त्याच्यामध्ये विशेष असं सामर्थ्य आहे. केशव क्लेशनाश आहे. 3 प्रकारचे क्लेश आपल्याला आहे माणसाला. एक मल, विक्षेप आणि माया. मल म्हणजे पाप. पाप आपल्याला मागच्या जन्मेचं पाप आपल्याला भगवंताचं नाव घेऊ देत नाही. सत्य भाऊ आहे, तुम्हाला इथं आणून सोडला असेल, तुझं पाहून घे, या भानगडीत मी पडत नाही. एकाच आईच्या रक्तामतातून तयार झाले 2 जीव भिन्न का? तुम्ही का की ते मागील परिहार, तो मागचं पाप तुम्हाला भगवंताचं नाम, म्हणून ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आलं तो अनेक पुण्यवानच म्हणलं पाहिजे. सप्तजन्म कृतम पापम स्मरणेन विनश्यती, एवढं ताकद आहे भगवंताच्या नामामध्ये. किंवा 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण केल्यामध्ये 7 जन्माचं पाप जातं. नाम असं आहे की त्याच्यापुढं कोणतंही पाप टिकू शकत नाही. म्हणून देव तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. एखादी गावताची गंजी आहे, त्याला जारीक चिंगारी लागले तर खाक होऊन जाते. तसं अनेक जन्मांतरीचं पापाचं नाश करण्यासाठी, आपल्यासारख्या जडजीवाचा आणि कृतकर्माच्या पापाचं नाश करण्यासाठी सद्गुरुजनांनी नामसाधना काढली. सगळ्या संतांनी काढली आणि त्याला विशेष प्राधान्य अनुष्ठानाच्या रूपानं सद्गुरू जनार्दन स्वामींनी दिले. म्हणजे मागील पाप आपल्याला देवाचं नामस्मरण करून देत नाही. दुसरं आहे विक्षेप. तुम्हाला वाटतं ध्यान लावावं, जनार्दन स्वामीचं ध्यान करावं, पांडुरंगाचं असो, भगवान शंकराचं असो, पण खरं सांगा ध्यानात मूर्ती येते का टिंब येते? वराला नेऊन सोडलं की नाही काय माहीत. हा विक्षेप ते स्थिर होऊ देत नाही. हे मन त्या चित्ताला स्थिर होऊ देत नाही, ते ध्यानाला स्थिर होऊ देत नाही. हळूहळू मनष्टाने इंद्रियाने हळूहळू मन चंचले देवाने कबूल केले. ते स्थिर राहत नाही हे पण कबूल केलं आहे, पण हळूहळू अभ्यासानं त्याला स्थिर काय. म्हणून 7 दिवस थोडं येईल ध्यानात. काही माय बहीण इतका जप करतात. जनार्दन स्वामी माझ्या स्वप्नात आले, विधी कर सांगितलं. माधुगिरी बाबा माझ्या स्वप्नात आले, त्याने सांगितलं विधी कर, नामस्मरण कर, नागपंचमी अनुष्ठान आहे. म्हणजे काय मोबाईल नाही आपल्याजवळ, काही नाही. रात्री 1 वाजता झोपायला कसं काय फिरतो काय माहीत, ते मलाच कळत नाही कधी काही. हे जे आहे ह्या एक विक्षिप्त आहे. ध्यानात मूर्ती येत नाही. काय जप करता माळ पडते, झोप येते. हा त्याच्यातला अर्थ विक्षेप म्हणजे अडथळा. शब्दाची हेराफेरी करू नका.
न्यायाधीशानं सांगितलं तुला दारू पिल्यामुळं तुला शिक्षा झाली, कबूल कर. बिचारा न्यायाधीश चांगला असेल, मी दारू पिणार नाही असं लिहून दे. दारुडे पण हुशार राहतो. मी दारू पिणार नाही, पिल्यास शिक्षा करा असं लिहून दे. मी दारू पिणार नाही, पिल्यास शिक्षा करा. न्यायाधीशापेक्षा काय लॉ शिकून उपयोग आहे. मास्टर ऑफ लॉ आमच्या रमणगिरी करता सांगतो की इतके हुशार लोक आहेत. परमार्थात चतुरता नको, परमार्थात भोळेपण पाहिजे. भोळ्या भाविकांचा माझा सखा पांडुरंग, भोळ्या भाविकांना सखा पांडुरंग, होऊनिया गेलो त्यांच्या नामामध्ये रंग, होऊनिया गेलो त्यांच्या नामामध्ये रंग. संत सेना गजानन गाडगे महाराज, साईनाथ श्री स्वामी संत जनार्दन, संत मेळावे आशियाला दास हा शरण, होऊनिया गेलो त्यांच्या नामामध्ये रंग. ही माया आहे महाराज, कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही. म्हणून हिला शास्त्रानं वेदानं नेती नेती म्हणतात. साधू संतांनी तिला हात जोडले. हे महामाया, महाशक्ती, महापार्वती. सावलिया सावलिया गिरीधारी लाला खबरले नामी, लिया गिरीधारी लाला खबरले नामी. कह कबीरा सुनवाय साधू, कह कबीरा सुनवाय साधू, मत कर माया मेरी. सावलिया सावलिया गिरीधारी लाला खबरले नामी, सावलिया गिरीधारी लाला खबरले नामी, लाला कितीही जपून चालण्याचा प्रयत्न केला तरी कोणत्या ना कोणत्या रूपाने येते. तिथले अनेक रूपवाली स्त्री असं वर्णन आहे मायेचं. कोणाला प्रतिष्ठेच्या रूपानं, कोणाला विद्वत्तेच्या रूपानं, कोणाला काय कोणत्या ती माणसाला ओढून नेते. माया काय आहे वेदांतामध्ये सांगितलं की ती भगवंताची छाया आहे. ती भगवंताजवळच राहते. ती यायचं आपल्याला भगवंताकडे जायचं का ती मध्ये आलीच. जनार्दन स्वामी ध्यान करायचे ते एक शुद्ध पांढरं पातळ घालणारी स्त्री त्यांच्या समोर यायची. काय भानगड बा, स्त्रीचा तर कधी स्पर्श नाही, काही नाही. कोण आहे? मग त्यांना कळलं की ही आदिशक्ती आहे. तुम्ही कुंडलिनी शक्ती जागृत केली आहे, तुमच्यासोबत ही राहणार. ही माया नाही, ही आई म्हणून राहणार, तुमचं संरक्षण करणारं राहणार. नेसून शुभ्र पातळ, नेसून शुभ्र पातळ, गळा घालून मुक्ता फळ, गळा घालून मुक्ता फळ, हे कंबर पट्टा कसून शारदे मयूरावरती बसून, हे हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. आई जसं लेकराचं पालन करते, त्यानं सांगितलं की मी आई म्हणून तुझं संरक्षण करण्यासाठी आलेली आहे. असं ध्यान करा द्यावं, असं नामस्मरण करा. अच्युतम केशवम विष्णुर हरी. भगवान नारायणाने 10 अवतार घेतले. नारायण विष्णुर हरी, हरिनामामध्ये आणि फार शक्ती आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किती सोपं करून सांगितलं आहे माऊलीने. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरली थोडंसं
अवघड आहे, सर्वसामान्याला समजणारी भाषा आहे, मराठी भाषा आहे, मराठाची बोल कौतुक, पण आणखीन थोडंसं का अवघडच आहे. त्याच्यापेक्षा अवघड चांगदेव 65 आहे, त्याच्यापेक्षा अवघड अमृतानुभव आहे. माऊलीला विचारलं की तुम्ही हे सगळं अवघड काढून सोपं काय, मग द्या हो भगवान श्रीहरीच्या कृपेने सगळ्यात सोपं आणि जीवनातलं सूत्र म्हणून हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना म्हणजे काय? शिवराम महाराज, पापाची निवृत्ती, पाप नाही, पाप क्षालन झालं की हरिनामामध्ये गोडी येते, म्हणून हरिमुखी म्हणा. हरिमुखी पुण्याची गणना होणार नाही, पाप निघून जातं, मग त्याची काय गणना होणार आहे. आणि म्हणून त्या हरिमुखे म्हणा. हरिनामामध्ये पाप क्षालन करण्याची शक्ती आहे, आणि पाप क्षालन झाल्यानंतर मग काय, नित्य हरिनाम तुमच्या मुखात येईल. अच्युतम केशवम विष्णुर हरी सत्यम जनार्दनम. एक भगवंताचं नाव सत्य आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठल. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्यम सत्यम पुन्हा सत्यम मृदभूत मुच्यते वेदशास्त्रात परम नास्ति. पार्वती सत्यम, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठल आहे तसं सत्यम सत्यम. पार्वती मी तिन्ही काळात सत्य आहे, म्हणून भगवंताचं एक नाव सत्य आहे. सत्य साईबाबाचं नाव सत्यनारायण होतं, पण लहान लहान मुलं मित्रमंडळी सत्या, भास्कर नाव आहे पण भास्क्या, विशेषतः आदिवासी भागामध्ये. परशुराम नाव आहे तर परशा. आता ते जन्मतः सिद्ध असल्यामुळं सत्य साईबाबा म्हणजे साईबाबाचा अवतार मानले जातो. ते चिंचे झाडावर गेले तर मुलं म्हणायचे सत्या आंबे दे ना आम्हाला. तर चिंचेचं झाड आलं तर खाली आंबे पडायचे. त्यांच्या चरित्रात हे सत्यम शिवम सुंदरम 3 भाग आहे. म्हणून सत्यम सत्यम पुन्हा सत्यम भगवंताचं एक नाव. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम, सुंदरम. फक्त एवढंच गाणं चांगलं आहे का? पिक्चर कसा आहे देवानंदचा, पाहिलेलं असल्यामुळं सांगतो. एवढंच गाणं चांगलं आहे त्याच्यामध्ये, बाकीचं काही ज्ञान नाही. देव आहे का काय काय, पण हे गाणं फार गाजलं. चांगले चांगले धार्मिक लोकसुद्धा म्हणते, पण त्यांनी जे पाहिलेलं आहे त्यांना ते पुढचा शीन येतो. सत्यम शिवम येणारच नाही, पिक्चरचा शीन येईन त्यांच्या डोळ्यासमोर. शिवार्पण सत्यम जनार्दनम, जनार्दने नावासे महाराज. हे आपल्यासारख्याचं माहेर घर आहे. माहेरी गेल्यानंतर लेख कशी असते, निश्चिंत असते. म्हणून जनार्दन अक्षरे 4 आम्हा भक्त. जनार्दन अक्षरे 4 आम्हा भक्तांचे माहेर. जनार्दन अक्षरे 4 आम्हा भक्तांचे माहेर. जीवनातलं विश्रांतीचं स्थान जनार्दन नाव आहे. श्रांत झालेला जीव शांत होण्यासाठी जनार्दन नामाचं जप सांगितलं. विष्णू सहस्रनाम वाचा. जग अक्षर यानं पापाचा नाश होतो, मन स्थिर होतं. मन स्थिर झाल्यानंतर सुख मिळतं. आणि म्हणून जनार्दन अक्षरे 4 आम्हा भक्ताचे माया. जय जनार्दन म्हणा, जनार्दनाय नमः म्हणा. हे भगवान नारायणाचं पण नाव आहे, भगवान शंकराचं पण नाव आहे, भगवान गणेशाचं पण आहे, आणि भगवतीचं पण आहे. जय जगदंब जय जगदंब. जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब. जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब.
हंस सत्यम जनार्दनम हंस नारायणम शैवमेकम. हंस रूपानं भगवान ब्रह्मदेवाला नारायणाने 4 श्लोक सांगितले. त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. 4 श्लोक. आता जे भागवत करतात त्यांचे ते 4 श्लोक निश्चित पाठ पाहिजे. 4 श्लोकाचे भगवान महर्षी व्यासाने 18,000 श्लोक केले. नमस्कार विशाल बुद्धे पुल्लारविंदाय तपत्वनेत्रम येन त्वया भारत तैलपूर्णम प्रज्वलितम ज्ञानमय प्रदीप. 4 श्लोकाचे 18,000 श्लोक करणं गंमत नाही. भगवान महर्षी व्यास देवच आहे. देवाचीच विभूती आहे. महर्षीनाम व्यासम 10व्या अध्यायात. म्हणून ते चतुर्श्लोकी भागवत हंस रूपानं ब्रह्मदेवाला सांगितले. म्हणून हंस स्वरूप वदाच्युतम अच्युतम हंस नारायणम चैवमेकम अष्टकम नाम शुभम केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरी पापनाशाय गोविंद मोक्षदायक. श्रीरामावतारामध्ये भगवती गायत्री मातेची सेवा झाली नाही, गायीची सेवा झाली नाही. म्हणून भगवंतांनी एक अवतार गवळ्याच्याच घरी दिला. गायी गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी केवळ आणि केवळ गायीच्या सेवेसाठी भगवंतांनी गोपाळाच्या कोळामध्ये अवतार घेतला. लहानपणी लहान लहान वासरं चालले, मोठेपणी गायी चारल्या. अनवानी पायानं भगवंतांनी गोकुळामध्ये वृंदावनामध्ये, म्हणून वृंदावनातले बहुतेक प्रदक्षिणा करतात तर पायी घालत नाही, पायामध्ये चप्पल वगैरे घालत नाही. कारण ती भगवंताच्या पदस्पर्शानं रमण रीती ती जिथं भगवंतांनी खेळले, अनेक प्रकारची लीला केल्या वगैरे वगैरे. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वा. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वा. छोटो सो मेरो मदन गोपाळ. छोटो सो मेरो मदन गोपाळ. संतजीर बाबाला आज फार स्फूर्ती आहे. नाहीतर सकाळी ते 8-10 प्रदक्षिणा करतात. विदेशी टायमाला बहुतेक. आता मात्र चेतन आहे. असंच पाहिजे. अनन्य चिंतयतो अनन्य चेत असं चित्त असं पाहिजे. आता वृंदावनामध्ये खूप मंदिर आहे. आम्ही वृंदावनामध्ये गेलो. विनोद सांगतो, थोडंच राहिलं आपलं, कस तरी काढायला लावायचं. वृंदावन गेलो तर म्हणे इथं भगवान शंकर लड्डू गोपाल रांगायला लागले. लहान लहान मुलं रांगतात ना गुडघ्यावर. डाव्या गुडघ्याने रांगतो. बाई मला लोणी दे म्हणतो. आमच्या जनार्दन महाराजाची आवडती गवळण येते. डाव्या गुडघ्याने रांगतो आई मला म्हणतो. डाव्या गुडघ्याने रांगतो आई मला लोणी दे म्हणतो. आता त्या पुजारी त्या ब्राह्मणानं सांगितलं इथं भगवान श्रीकृष्ण डाव्या गुडघ्यानं रांगत होते, तुम्ही पण इथं रांगा. आता आपल्याबरोबरचे माणसं खाण्यापिण्याचे घराण्यातले गुडघे टेकवतं, पोट टेकतं खाली. आता कोणा रिंगताची ना म्हणलं तुम्ही झोपून घ्या. सांगायचं तात्पर्य काय की हंस स्वरूप वदाच्युतम आत्मयोग दत्तकुमार प्रत्यक्ष भगवान शंकरान म्हणजे भगवान नारायणाने गोविंद रूपानं तिथं आले. गायीची सेवा केली. गायी घेऊन जायच्या, परत संध्याकाळी घेऊन यायच्या. त्या गायीच्या खुराची जी धूळ निघते तिला रज म्हणतात. ती रज म्हणजे विद म्हणजे धूळ, ती अंगावर घेतली देवाने. म्हणून देवाचं एक नाव पांडुरंग आहे. गोविंद मेरो है गोपाल मेरो है. गोविंद मेरो है गोपाल मेरो है. श्री वाके बिहारी नंदलाल मेरो है. श्री वाके बिहारी नंदलाल
भगवान श्रीकृष्ण नटराज आहे, त्याच्यामुळं भजना त्याच्यात रंग आहे. भागवतात असं आहे रामाचं कुटस्थमचलम ध्रुव, स्थिरता. आणि श्रीकृष्णाचं नारायणाचं चरित्र म्हणल्यानंतर अशी स्फूर्ती येणारच. म्हणून जन्म कर्मेची मे दिव्यम योम्या वेती तत्वता त्यक्ता देहम पुनर्जन्म नाही ती सौम्यती. अर्जुनाला भगवंतांनी 4थ्या अध्यायात सांगितलं की जो माझ्या जन्म कर्माचं वर्णन करील त्याला पुनर्जन्म नाही. यद्गत्वा निर्वंतात धामम, मी माझ्या धामाला घेऊन जाईल. म्हणून देव हो गोविंद मोक्षदायकम, गोविंद नावाचं स्मरण केल्यानंतर भगवान त्याला मोक्ष देतो. पण ते नाम मनानं प्रेमानं शुद्ध भावानं जपलं पाहिजे, एकाग्र चित्तानं जपलं पाहिजे. आणि ती प्रक्रिया सर्वसामान्याकडून सद्गुरू जनार्दन स्वामी आपल्याकडून करून घेत आहेत. म्हणून त्या गुरुमाऊलीचे आपल्यावर अनंत उपकार आहे द्यावं. अशा प्रकारचे नित्यनैवेद्याचं महत्त्व आपल्याला शेवटच्या आणि विधीच्या पूर्णत्वाला न्यायचं आहे. थोडं खरवाच ते विधीमध्ये पंचदेवताचंच वर्णन आहे. भगवान शिवाचं, भगवान नारायणाचं, भगवान गुरुदेवांचं, भगवती गायत्रीचं, मन पुढं शिवरक्षा स्तोत्र आहे, सूर्यनारायणाचं मंत्र आहे वगैरे वगैरे. म्हणून 8 दिवस अनुष्ठान आहे, 9व्या दिवशी समाप्ती यावेळेस. आणि चांगलं आहे एकादशी आल्यामुळं आपल्याला असंच नित्यनैवेद्याचं जेवढं काही तुम्हाला पाठ करता येईल द्यावं. बाबाजी सांगायचे का बाबा हे घ्या, हे काही बाबांनं स्वतःचं चरित्र नाही सांगितलं, स्वतःची स्तुती नाही केली, हे त्या भगवान शंकराने सांगितलं, ते बाबाकडून करून घेतलं आणि ते तुमच्यासाठी केलं. याच्यात बाबाचं काही नाही. म्हणून द्यावं हे नित्यनैवेद्य पाठ केली पाहिजे. काही वेगळं असं काही नाही त्याच्यामध्ये. फक्त साधी संस्कृत आहे, जास्त नाही. वेदाची संस्कृत पण नाही. म्हणून हे पाठ करणं गरजेचं आहे. अशी सद्बुद्धी जनार्दन स्वामी आम्हाला द्यावी अशी प्रार्थना करून आपण या ठिकाणी थांबूया. जय जनार्दन. जय